मी तुम्हाला शब्द देतो, अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी मी तुम्हाला शब्द देतो, अकलूज नगरपालिकेचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा होईल, 100% होईल। तुम्ही ताकदीने तालुक्यामध्ये काम उभा करा। तुमच्या केसाला जरी धक्का लागला ना तर हा राम सातपुते या ठिकाणी कशाचाही विचार करणार नाही। तुम्ही पूर्ण ताकदीने काम करा, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही। आणि येत्या काळामध्ये सगळ्या निवडणुका आहेत, 3 महिन्याच्या म्हणजे मे मध्ये, साधारणतः एप्रिल मे मध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागतील, त्यानंतर नगरपालिकेची निवडणूक लागेल आणि भविष्यामध्ये ह्या सगळ्या निवडणुका आपल्याला हे तुम्ही सगळे प्रमुख कार्यकर्ते तुमच्या जोरावरती लढवायच्या। त्यामुळे येत्या काळामध्ये तुम्ही सगळ्याने ताकदीने काम उभा करा। तुमच्या सोबत देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, तुमच्या सोबत आपले प्रदेशाध्यक्ष आहेत नरेंद्रजी मोदी साहेब आहेत, आणि आपण सगळ्याने मिळून 71,000 सदस्य करायचे आहेत। आणि येत्या काळामध्ये तालुक्यातल्या सगळ्या निवडणुकांवरती, सगळ्या असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवायचा आहे। निवडणुकीमध्ये समोरचे उमेदवार आणि काही लोक म्हणले की रामभाऊ निवडणुकीनंतर इकडं जाईल तिकडं जाईल, काही जणांनी तर निवडणुकीच्या अगोदर सोपान काका पैनी टाकले होत्या, पैच राम सातपुतेला उमेदवारी नाही, हे राम सातपुतेला उमेदवारी नाही असं म्हणायचे। अरे माझ्या खिशात तिकीट होतं, लढायचं का नाही माझा निर्णय होता, त्याच्यामुळं काळजी करायचं कारण नाही। आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत हे प्रमुख कार्यकर्त्याची निवडणुकीनंतर सुजय भैया पहिलीच बैठक होती, त्यामुळे मी पहिल्यांदा सांगतोय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत हा राम सातपुते माळशिरस तालुक्यातच राहणार, माझं घर इथं राहणार। आणि यांची जी सरंजामशाही आहे, यांचं जे लुटारू धोरण आहे, यांनी लुटलेल्या बँका, यांनी बुडवलेल्या संस्था, सभासदांचे लुटलेले पैसे, या माळशिरस तालुक्यातल्या गोर गरीब जनतेवर केलेले अत्याचार, या सगळ्याला मातीत मिळवल्याशिवाय राम सातपुते शांत राहणार नाही। पूर्ण ताकदीने माळशिरस तालुक्यातल्या जनतेसोबत उभा राहील। बरेच घोटाळे बाहेर काढायचे, 4-5 दिवसात अजून एक मोठा घोटाळा बाहेर काढतो, हे सोडत नाही एवढं तुम्हाला पक्क सांगतो, सोडणार नाही। आणि मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय, रामभाऊ तू घाबरू नको, तुझ्या मागे पूर्ण पार्टी ताकदीने उभा आहे। आणि घाबरणं तर राम सातपुतेच्या रक्तातच नाही, अजिबात नाही। ते सुरेश अण्णा परवा दिवशी म्हणले ना, सुरेश दस टीव्हीला बघितलं असेल, रगेल वागायचं रगेल, मी रगेल आहे, काळजी करायचं कारण नाही। त्याच्यामुळं आपल्याला सगळ्याला मिळून या निवडणुकीमध्ये, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजपचा झेंडा फडकवायचा आहे। जर कुणाला कुणी धमकी दिली तर मला फोन करा, कुणी तुम्हाला धमकी देणार नाही आता। त्याच्यामुळं कोणी जर वाकड्यात गेलं तर तुम्ही काही करू नका, मला फक्त सांगा, त्या ठिकाणी 20 मिनिटात तालुक्यातल्या कुठल्याही कोपऱ्यात मी 100% पोहोचेल। येत्या काळामध्ये आपल्या प्रमुख नेते मंडळी असतील, सगळ्यांची एक टीम बनवून तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये हे सदस्य तेवले प्रवास करतीलच।